युट्यूब कर. मी आहे प्रेरणा. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत होतं. आज की नाही मी काजूची भाजी करून दाखवणार आहे. त्याला काय काय साहित्य लागतं चला तर किचन मध्ये पाहूया. काय आपल्याला लागणार काजूच्या भाजीला काजू लागणार आहे. नंतर मीठ, मसाला, धणे पावडर, हळद, जिरं पावडर, कसुरी मेथी, हिंग, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि काजू हे एवढं सगळं सामग्रीला लागणार आहे. त्याच्याबरोबर तेल आणि मीठ. हे बघा, प्रथम काजू भाजून घ्यायचे. हे बघा, काजू झालेले आहेत. काजू काढून घेते. नंतर तेलात कांदा भाजून घ्यायचा आधी. आता हे बघा, कांदा जरा मऊ झालाय. आता टोमॅटो टाकते. ह्याच्यातच आता आपण हे सगळं घालूया. मिरची, कोथिंबीर, आलं, काजू आणि लसूण हे सगळं आता घालूया आणि हे सगळं चांगलं मऊ करूया. हे भाजून झालं की मग थंड झालं की वाटून घेईल. हे बघा, थोडी कसुरी मेथी पण टाकायची. त्याच्यातच टाकायची भाजण्यात. ते आता होत आलंय. त्याची ग्रेव्ही करून दाखवते थंड झाल्यावर. हे बघा, वाटण थंड झालंय. थोडं पाणी टाकूया आणि मी हे वाटून आणते. हे बघा, वाटून आणलंय. असं वाटून आणायचं. आता मी तुम्हाला दाखवते. कधीही ग्रेव्ही येण्यासाठी किंवा तरी येण्यासाठी आधी मसाला टाकायचा. मसाला चांगला झाला की मग हे वाटण टाकायचं. बघा, चांगली तेल सुटेपर्यंत ढवळत राहायचं. यातच हळद पावडर, धणा पावडर, जिरं पावडर थोडीच आहे. जिरं पावडर टाकायची. थोडं मीठ आणि हिंग हे चांगलं ढवळू द्यायचं. आता हे होत आले आणि असं वाटण आहे ना, कांदा टोमॅटोचं वाटण असं करून ठेवलंत ना तुम्ही, तर पनीरच्या भाजीला वटाणा पनीर अशी भाजी तुम्हाला करता येते. आणि झटपट करून ठेवलं वाटण की झटपट भाजी तयार होते. बघा, तुम्ही करूनच बघा. आता हा शेवटी किचन किंग मसाला थोडासा घालायचा आणि काजू. हे बघा, काजू तळलेले काजू आपण केलेले ना, ते काजू करायचे. आणि मग तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते. भाजी तयार आहे. थोडे शिजायला हवेत काजू. आधी तळलेलेच आहेत, जास्त वेळ लागत नाही. हे बघा, भाजी तयार झाली आहे. भाजी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. छान झाली. वा, सुगंध खूप छान सुटलाय. बघा, झाली. या खायला. काजूची भाजी तयार. सुगंध तर खूपच छान सुटला आहे. पाहिलात ना तुम्ही माझा व्हिडिओ? घरी जरूर करून बघा. अगदी सोपी, आपल्या घरातल्या पदार्थावरतीच केलेली आहे. काही विकत बाहेरचा आणायला नको. आणि अतिशय छान. आणि तो मसाला करून ठेवलात ना, तर इतर भाजींना पण तो आपल्याला आयताच मिळतो. म्हणून तशीच भाजी करून बघा. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुम्ही भाजी केली की नाही ते मला कळवा. बाय.